तुम्हाला माहिती आहे का, नुकताच विम्बल्डन ट्रॉफी जिंकलेला जॅनिक सिनर ह्याच्यावर 2 वर्षांची बंदी येणार होती. एकतर 2003 नंतर, म्हणजेच माझ्याही जन्माआधी त्यानंतरची पहिली फायनल होती ज्यात फेडरल, नाडल, जोकोविच आणि अँडी मुरे यांसारखे प्लेयर्स नव्हते. जॅनिक सिनरवर बरीच स्तुती केली जाते, त्याच्यावर बरेच आर्टिकल्स लिहिले जात आहेत, सोशल मीडियावर त्याचं कौतुक केलं जात आहे आणि तो या सगळ्यासाठी पात्रसुद्धा आहे. 23 वर्षाचा हा इटालियन प्लेयर जगातला नंबर 1चा टेनिस प्लेयर आहे. कार्लोस अल्कराज याला हरवून, जसं विम्बल्डनमध्ये हॅट्रिक होणार होतं त्याला हरवून त्याने आता टायटल स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे. पण फेब्रुवारीमध्ये वाडा म्हणजेच वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने असा दावा केला की सिन्नरने स्वतःचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी काही औषधांचं सेवन केलं. यावर सिन्नरचं म्हणणं असं होतं की टीममधल्या थेरपिस्टकडून अनाहूतपणे हे सेवन करण्यात आलं आहे, त्यामुळे त्याला त्यावर सूट देण्यात यावी. त्यामुळे जी 2 वर्षाची बंदी होणार होती ती 3 महिन्यांवर आली. ह्यावर बऱ्याच प्लेयर्सने टीकासुद्धा केली. पण ऑस्ट्रेलिया ओपन तो जिंकला, फ्रान्समध्ये फायनल जरी हरला असला तरी विम्बल्डनमध्ये त्याने आता टायटल जिंकलं आहे. आणि हे सगळं जे चालू आहे त्यावर तुमचं मत काय आहे, हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका.